ज्ञजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम शरणं समस्त जगतां रामं विना का गति। रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः। रामात्रस्यति काल भीमभुजगौ रामस्य सर्वं भजे। रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः। आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चात् शोणिजटा विनाशदिजां कृत्वा अवतारं प्रभो। हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। जय जय रघुवीर। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे राम राम हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज माघ कृष्ण प्रतिपदा दास नवमीच्या नवरात्राला प्रारंभ। आज नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा शैलजागमन दिवस। आज स्वामी शैलजागमनाला गेले होते म्हणून आज सगळ्या ठिकाणी म्हणजे पिठापूरला, वाडीला, गाणगापूरला, कारंजाला सगळ्या ठिकाणी उत्सव सुरू। काही ठिकाणी आज उत्सवाची सांगता होते, काही ठिकाणी आजच्या दिवसापासून उत्सव सुरू होतो। आपण दासबोध या ग्रंथावर दासनवमीपर्यंत विचार करणार आहोत। समर्थांनी दासबोध लिहिला हा साधारण मनुष्याच्या मनस्थितीचा विचार करून जो साधक आहे व्यवहार कसा करावा, चतुरपणा कसा ठेवावा, लहान मुलांना उपदेश केला, तरुण मुलांना उपदेश केलाय, वृद्धपणी जीवन कसं व्यतीत करावं आणि सर्वांमध्ये काय मुख्य आहे हा सगळा विचार दासबोधामध्ये समर्थांनी आपल्या समोर मांडलेला आहे। समर्थ राष्ट्राला जागृत करण्याचं काम करतात। राष्ट्राला उठवी समर्थ बनवी, चैतन्य जो जागवी, सह्याद्रीवरती निवास करुणी, बोधामृते शांतवी, प्राज्ञाची बहुथोर शक्तिमय ही आदर्श झाला जनी, तो हा सद्गुरु रामदास नमिला अत्यादरे ओ मनी। स्वामी राष्ट्राला उठवण्याचं काम करतात।
आता राष्ट्राला उठवण्याचं काम म्हणजे सगळे झोपलेले आहेत का, तर असं नाही. सगळ्या साधकांमध्ये विवेक जागृत करण्याचं काम समर्थ करतात. काय जागृत करण्याचं, तर विवेक. साधारणपणे सगळ्या लोकांमध्ये किंवा 100पैकी 95 लोकांमध्ये विवेक हा जागृत नसतो. कुठे काय बोलावं काय नाही काहीच कळत नाही. विवेकाने जाने सुगठित समाजा तरविले. विवेक जागृत झाला की तो मनुष्य आपल्या भावना थोपवू शकतो. भावना कशा थोपवू शकतो, मग ज्या ठिकाणी आनंदाचे क्षण असतील त्या ठिकाणी अति आनंदही होत नाही. ज्या ठिकाणी दुःखाचे क्षण असतील तर एखादे अगदी दुःख असं करतात की आपल्या शरीराला काही होऊन जाईल, शरीर ओसांडून फेकून देतात. तर समर्थांनी विवेक जागृत केला आहे. बरं, विवेक जागृत केला तर तो सगळ्या जनांचा, लहान मुलांनाही उपदेश केलेला आहे, तरुणांनाही उपदेश केला आहे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, येणे बहुलोक मान देती तुम्हाला. धरा बुद्धिपोटी विवेकी मुले हो, धरा बुद्धिपोटी विवेकी मुले हो. बरा गुण तो अंतरा माझी राहो. लहान मुलांना उपदेश केला आहे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. लहानपणापासून समर्थांनी बाळकडू पाजण्याचं काम सुरुवात केलेली आहे. मग असं करता करता सगळं दासबोध लिहिता लिहिता तो जो भक्त आहे तो भावना विभोर होऊन भगवंताकडे लागला. त्याच्या अंतःकरणात भगवंत प्राप्तीची तळमळ उपजली की त्याला समर्थ उपदेश करतायत. त्या साधकाला जो परमार्थ केल्याशिवाय ज्याला करमत नाही, त्या साधकाला जो तळमळीने ग्रासला आहे. काय तळमळ आहे त्या साधकाला, तर भगवंताच्या दर्शनाची. ज्या साधकाला भगवंताच्या दर्शनाची तळमळ आहे अशांना सुद्धा उपदेश केला आहे. तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियाचा समंधू. अनुदिनानुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणक्षीण होतो धावरे धावाता. जेव्हा त्या साधकाच्या मनात संसाराचा त्रागा उत्पन्न होतो, उद्वेग उत्पन्न होतो आणि भगवंताकडे जाण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, त्याच्या मनामध्ये जेव्हा तळमळ उपजते तेव्हा समर्थ त्या मनाला उपदेश करतात. तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू. कोण तळमळ निवळू शकतो देव मना तुझी, तर रामकारुण्य सिंधू. भगवंताशिवाय कोणीही तळमळ आपली घालवू शकत नाही. तर पैशाची तळमळ लागतच राहते आणि आपण काम करतच राहतो. म्हणून ह्या सगळ्या साधकांसाठी समर्थांनी दासबोध लिहिलेला आहे. दासबोधामध्ये दशक केलेले आहेत. 1 दशक, 2 दशक आणि त्या दशकामध्ये अध्याय आहे. सरळ साधी सोपी भाषा समर्थांनी दासबोधात मांडलेली आहे. व्यवहारात कसं वागावं, चातुर्य कसं आणावं, संसारात असून निवृत्त कसं व्हावं आणि परमार्थाकडे मन कसं लावावं, ह्या सगळ्या लक्षणांनी युक्त दासबोध
दासबोध एका ठिकाणी समर्थ असंही सांगतात, वागावं कसं, धटासी वावे धट, उद्धटासी उद्धट, धटासी वावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करणे. जे एखादा कोणी जर अंगावर आलाच तर त्याला घाबरून सुद्धा जाऊ नये. धटासी वावे धट, सदा सर्वदा कडे नीच जावे, परी होवो नि कोणास न दुःख वावे. पण कुणी दृष्ट लावेल अंगास हात, तया दाखवावा भुजंग प्रयात. कोणी आलाच अंगावर तर समर्थ असं सांगतात की त्या ताकदीने आपण उभे राहिलं पाहिजे. मग ती ताकद निर्माण होण्यासाठी समर्थांनी गावोगावी मठ स्थापन करून पहिले तर सूर्यनमस्काराची सवय लावली सगळ्या तरुण वर्गाला, लहान मुलांना, आणि मग त्याच्यातून बलभीमाची उपासना दिली. त्याच्यातून मारुतीरायांची उपासना दिली आणि शक्ती प्राप्त करायला लागली. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आपल्याला महाराष्ट्राला हेच एक मारुती स्तोत्र खूप तोंडपाठ आहे, पण समर्थांनी असे 11 मारुती स्तोत्र लिहिलेले आहेत. हे साधं सुरळ आपल्याला पाठांतराला होऊन गेलं म्हणून सगळ्यांच्या मुखात भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, पण समर्थांनी अनेक मारुती स्तोत्र लिहिलेले आहेत. आणि ते जेव्हा तुम्ही ऐकाल तर मारुतीची उपासना आपल्याला किती फलदायी आहे या संबंधात मार्गदर्शन समर्थ करतात. या संबंधात मार्गदर्शन समर्थ करतात. म्हणून मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा, मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि भगवंत प्राप्त व्हावा, असं भगवंताचं दर्शन घडवणारा दासबोध हा ग्रंथांचा राजा म्हणवला जातो. दास म्हणजे भगवंताचा भक्त आणि बोध म्हणजे ज्ञान, म्हणून त्या ग्रंथाला दासबोध असं नाव झालं. भक्ताला भगवंताचं झालेलं ज्ञान म्हणजे दासबोध. भक्ताला भगवंताचं झालेलं ज्ञान म्हणजे दासबोध. मग भगवंत कसा आहे, आपण भगवंत प्राप्तीसाठी काय काय उपाय केले पाहिजे, हा सगळं विवेचन, ह्या सगळ्या गोष्टीचं विस्तृत विवेचन समर्थ दासबोधामध्ये करतात. मग ज्याला ध्यान लावायचं असेल तर ध्यानाचं निरीक्षण कसं असतं. मग तुम्ही ध्यान लावलं की डोळे बंद केले, साधारणपणे आपल्यासारखे मुमुक्षू जीव असतात की ज्यांना डोळे बंद, हा ठीक आहे डोळे बंद करायचे, पण ते मन तर फिरतच राहणार. मग त्या मनाला सुद्धा समर्थांनी ध्यानातल्या मनाला सुद्धा काय करावं असा उपदेश केला आहे. ध्यान लावल्यावर बरेच जण म्हणतात की मला असा लाल भडक रंग दिसतो, कोणाला पिवळा दिसतो, कोणाला हिरवा दिसतो. समर्थ त्याच्यावर सांगतात, ना श्वेत ना पीत काही. पांढराही रंग दिसत नाही, काळाही दिसत नाही, श्वेतही दिसत नाही, काळा, हिरवा, निळा, पिवळा काहीच दिसत नाही. मग आपल्यासारख्या साधकाने ध्यान कसं करायचं याबद्दल समर्थ सांगतात की सगळ्या गोष्टीमध्ये पायरी ही आहे. सगळ्या गोष्टीमध्ये पहिली पायरी चढायची, मग दुसरी, मग तिसरी. आपण एकदम 7व्या पायरीवर चढायला गेलो तर तिथून खालीच पडतो. भले तुम्ही व्यावहारिक पायऱ्यांवर चढायला गेले तर एखाद्या वेळेस तुम्ही तोल सांभाळू शकता, पण परमार्थाच्या पायरीवर तुम्ही पायरी न चढता एकदम उड्डाण करायचं म्हटलं
तर तिथून खाली पडणं हा आज तिथून खाली पडलंच जातो माणूस. मग देवाची आणि सद्गुरूंची कृपा असेल तरी तुम्हाला थोडीशी एक पायरी तरी पडायला लावतो देव आणि मग परत सावरून घेतो. याचा तुम्हाला मागच्या एकादशीचा मी छान दृष्टांत सांगतो. नामदेव महाराज देवाशी जरी बोलत होते तरी मडकं कच्चं म्हणून गोरोबा काकांनी परत पाठवलं आणि देवाच्या पायाला मिठी मारली नामदेव महाराजांनी. म्हणजे देवा तू माझ्याशी एवढा बोलतो तरी हे म्हणता मडकं कच्चं. अरे हो म्हणे खरंच कच्चं आहे. म्हणे मग काय करू. तर जावे विसोबा खेचराशी, विसोबा खेचरांपाशी जा आणि आत्मबोध करून घे. देवाने सावरून घेतलं. नाहीतर रस्त्याने भगवे कपडे घालून जाणारे भरपूर असतात आणि भस्माचे पट्टे तर कुत्र्याच्या अंगावरही असतात. पण ते जे देवाने नामदेव महाराजांना सावरलं, गुरुकडे जायला लावलं. मग गुरुकडे गेल्यावर वर्तन कसं असावं, आपण दर्शन कसं घ्यावं, काय काय करावं, ह्या सगळ्या गोष्टींचा बोध दासबोधामध्ये आपल्याला होतो. भक्ताला झालेलं भगवंताचं ज्ञान म्हणजे दासबोध. भक्ताला भगवंताचं झालेलं ज्ञान, मग ते भक्ताला भगवंताचं ज्ञान होण्यासाठी साधकाला पहिले आपलं आचरण शुद्ध करावं लागतं. पुढे पुढे समर्थांनी मूर्खाचे लक्षणं दिलेले आहेत. कोण मूर्ख. तर जो वाचतोय तो एक मूर्ख, पडत असे तो एक मूर्ख. मग वडिलांसमोर कसं बसावं या संदर्भात सुद्धा ज्ञान दासबोधात आहे. या संदर्भात सुद्धा ज्ञान दासबोधामध्ये भरपूर आहे. आपण साधारणपणे मांडी घालतो, आपल्याला खूप गोष्टीचा विचार हा आपल्या शास्त्रांमध्ये बारकाईने केलेला आहे. आपण बऱ्याच वेळेस पद्मासन घालून बसतो, तुम्ही सगळे घालत असाल. पद्मासनाचा नियम आहे की डाव्या पायावर उजवा पाय चढला पाहिजे. आता तुम्हाला ही गोष्ट माहीत होती नव्हती मला माहीत नाही. आपण मांडी घालून जरी बसलो साध्या सुखासनात तरी आपला तळवा हा दिसायला नको. हे सगळे जे काही नियम आहे ते दासबोधात सापडतात. त्या अनुषंगाने विचार केला तर आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान प्राप्त होतं. सद्गुरूंपाशी कसं बसावं, पृष्ठपात करून बसू नये. सद्गुरूंसमोर म्हणा किंवा आईसमोर म्हणा किंवा वडिलांसमोर म्हणा. काल दादा एका ठिकाणी बोलत होते. अगदी 2च मिनिटाचं दादा बोलले, पण 2 मिनिटात जे काही ज्ञानवान लोक बसले असतील त्यांच्या सगळ्यांच्या कान असे झंझन झंझन करत असतील किंवा किती जोरात हाणली गेली. एका शाळेत दादा बोलत होते. दादा म्हणाले की गुरु आणि शिष्य हे दोघी म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघी शारदा तत्वातून निर्माण झालेले आहेत. शारदेचं तत्व काय त्या संदर्भात दादा बोलताना म्हणाले की ते शारदेचं तत्व असं सांगितलं आहे की श्वेत घालून बसलेली आहे, वीणा आहे. मग श्वेत घालून बसलेली आहे, वीणा आहे, तर मग त्या शिक्षकाला आणि त्या विद्यार्थ्याला त्या शारदेचं तत्व जर प्राप्त करायचं असेल तर अंगी सदाचार असल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. अंगी सदाचार असल्याशिवाय त्या शारदेचं तत्व आपल्याला प्राप्त होणार नाही. मागच्या प्रारब्धामुळे एखाद वेळेस ती विद्या प्राप्तही होऊन जाईल,
मागच्या जन्माच्या गतजन्माच्या कर्मामुळे ती विद्या प्राप्त होऊन जाईल, पण मग ती विद्या विनय नसल्यामुळे शोभणार नाही. ती विद्या आपल्यामध्ये जर विनय नाही तर ती विद्या शोभणार नाही. विद्या विनयेन शोभते. मग जर आपल्यामध्ये शारदेचं सत्वगुणाचा विचारच आपल्यामध्ये आला नाही तर आपण शारदा तत्वाच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही. बऱ्याच वेळेस असं होतं, शिकलेला खूप मोठा साहेब असतो पण तो काहीही वायफळ बोलत असतो. काहीही त्याला बोलण्याचं तारतम्य प्राप्त होत नाही, कारण त्या शारदेच्या उपासनेने त्याच्यामध्ये सत्वगुण आलेलाच नाही. म्हणून ह्या सगळ्यांचं दर्शन जर आपल्याला करायचं असेल तर दासबोध घडवतो आपल्याला दर्शन, की कसं वागावं, सत्वगुण कसा अंगीकृत करावा. सत्वगुण अंगीकृत केल्याशिवाय आपल्याला कुठल्याच उद्दिष्टापर्यंत पोहोचता येत नाही. बऱ्याच वेळेस आपण म्हणू किंवा तामस गुणाने पण बरेच जण मोठ्या मोठ्या पदावर आपल्याला दिसतात, पण त्यांना आत्मिक समाधान प्राप्त नसतं, त्यांचं जीवन चलबिचल असतं. भगवंताचे ज्ञान झाले की त्या साधकाला, आपला पहिला मुद्दा असा होता की दासबोध म्हणजे भक्ताला भगवंताचं झालेलं ज्ञान. मग भगवंताचं ज्ञान प्राप्त झालं की त्या साधकामध्ये सत्याचं दर्शन होतं. भगवंताचं सगळ्यात पहिलं नाव म्हणजे सत्य. अनेक भगवंताचे, कृष्णाचे 1008 नाव आहे, रामाचे 1008 नाव आहे अनेक, पण परमतत्वाचं ज्ञान नाव म्हणजे सत्य. म्हणून भागवतात सत्यम परम धीमहि, सत्य हे भगवंताचं प्रथम नाम आहे. मग आपण केलेल्या, आपल्याला प्राप्त झालेल्या विद्येमुळे आपण सत्यापर्यंत जर पोहोचत नाही तर त्या विद्येचा काही उपयोगच नाही. म्हणून समर्थांनी बालपणीच लहान मुलांना बोध पहिल्या प्रथम काय दिला आहे, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, येणे बहुलोक मान देती तुम्हाला. अनेक साहेब असतात की जे सत्य नसतात. बरेच लोक त्यांच्या समोर, हो भाऊ तुमच्याशिवाय काय, बाहेर गेले दादा रे, काय विषय. पण मग ते हे जे तामस गुणी लोक बाहेर देतो आणि शिवाय आपल्याला तोंडावर देतो का, ही तामस गुणाचं लक्षण आहे. एखाद्याला सांगितलं आपण, तुम्ही दुराचार, की बा शेवटी तर नरकातच जायचंय. कोणी पाहिला नरक? आपण मागच्या जन्मात नरकात होतो का स्वर्गात होतो याचा विचार आहे का? तो आपल्याला आठवण आहे का? आपलं वागावं, नरक स्वर्ग काही विषय नसतो. स्वर्गाचं आणि नरकाचं हे लोक विचार करत नाही. पण साधारणपणे जर आपण उद्दिष्ट पाहिलं, स्वर्ग आणि नरक, जो पुण्य करतो तो स्वर्गात जातो आणि जो पाप करतो तो नरकात जातो. त्याच दृष्टीने आपण कायदा बांधलेला आहे. जो दुसऱ्याला त्रास देईल तो जेलमध्ये जाईल आणि जो दुसऱ्यांबरोबर राहील त्याला मान मिळेल, असंच कायदा आहे. असाच कायदा आहे. म्हणून भगवंताचं ज्ञान झालं की आपल्याला सत्याचं दर्शन होतं. आणि सत्य ज्याच्या जीवनात उतरलं, ज्याच्या जीवनात सत्य प्राप्त झालं,
तो भगवंताला त्याला प्राप्त करणं कठीण नाही. मला एखाद वर्षापूर्वी मी खरंच असं कोणाला स्वतःहून सल्ले कधीच देत नाही. मला जेव्हा विचारलं जाईल त्या संदर्भातच मी सल्ले देत असतो. एक मंदिरात येणाऱ्या 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका व्यक्तीने मला विचारलं की मला चातुर्मासाचा काय नियम द्याल. म्हटलं तुम्हाला जो योग्य वाटेल तो घेऊन घ्या. नाही म्हणे तुम्ही सांगाल तोच घेईल. अरे नाही म्हटलं बाबा, मी अजून कुठला चातुर्मासाचा नियम केलेला नाही, मी कसं काय सांगणार. मी केव्हा नियम सांगू शकतो, जेव्हा मी काही केला असेल चातुर्मासाचा नियम, तेव्हा मी दुसऱ्याला सांगू शकतो. याच्यातलीच एक गोष्ट आहे. नाथ महाराज एकदा प्रवचनाच्या गादीवरून खाली उतरले आणि एक स्त्री लहान मुलाला कडेवर घेऊन आली आणि महाराज म्हणे हा खूप गोड खातो, याला सांगा म्हणे गोड कमी खात जा. नाथ महाराज म्हणे बरं ठीक आहे, तू असं कर म्हणे, पुढच्या महिन्यात मी तुला सांगतो. त्याला सांगतो म्हणे. 1 महिना त्याच्यासाठी नाथ महाराजांनी घेतला. 1 महिन्याने ती स्त्री पुन्हा आली आणि म्हणे महाराज तुम्ही 1 महिन्याने यायला सांगितलं होतं, तर मी 1 महिन्याने बरोबर आली. हा खूप गोड खातो म्हणे. नाथांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणे बाळा गोड नको खात जाऊ ना. नाथ महाराज म्हणाले बाळा गोड नको खात जाऊ. आता ते लहानच मुलगं होतं. ती बाई म्हणाली का 1 महिन्यापूर्वी तुम्ही असं सांगू शकत होते की बाळा गोड नको खात जाऊ, आज सांगून काय नवीन. अगं म्हणे बाई, मी पहिले खूप गोड खात होतो, मग त्याला सांगण्यासाठी मी महिना झाले गोड खाणं बंद केलं, मग त्याला सांगितलं की गोड खात नको जात जाऊ. मीच खायचं आणि त्याला काय सांगायचं. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने मला विचारलं किंवा चातुर्मास्याचा काय नियम घेऊ. म्हटलं तुला जो आवडेल तो घे. चातुर्मास्याचे बरेच नियम असतात. म्हणजे सगळ्यांनाच आता ऑनलाईन चालू आहे तर सांगतो की कोणी सकाळी स्त्रिया असतील तर त्या पतीच्या चरणाचं तीर्थ घेऊन चातुर्मासाची सुरुवात करतात. कोणी घास खाताना घरातला व्यक्ती चालत नाही बरं. पहिला घास खाताना बाहेरचा कोणीतरी घरात यायला पाहिजे, त्याने सांगायला पाहिजे राम म्हणा. मग हा जेवण करणारा पहिला घास खाणारा व्यक्ती म्हणतो राम आणि मग तेव्हा जेवायला सुरुवात करतो. बऱ्याच वेळेस असं होतं बाहेरचं कोणी भेटत नाही आणि रोज त्याला बोलवणं आवडत नाही. तो जो म्हणतो नाही हो काय मी रोज दुसरा पा. तर त्या व्यक्तीने मला असं विचारलं, खूप कठीण नियम आहे बरं हा. बाहेरच्या व्यक्तीने यायचं आपल्या घरात आणि तुम्हाला असं बोलताना जरी सोपा वाटत असेल तरी बाहेरच्या व्यक्तीने यायचं, घरातल्या नाही. त्याने राम म्हणायला जायचं, म्हणा राम. त्याने राम म्हटलं की आपण राम म्हणायचं मग जेवायला सुरुवात करायची. करून पहा, एखाद महिना करून पहा, नको चातुर्मास. तर त्या व्यक्तीने मला विचारलं की चातुर्मास्यात कुठला नियम घेऊ. मी त्याला पहिले नाही सांगितलं, नाही बाबा मीच काही चातुर्मासात नियम घेत नाही. नाही म्हणे मला तुमचं. म्हटलं एक काम कर, 4 महिनेभर एक शब्दही खोटं बोलू नको. मग खोटं बोलतो लक्षात ठेव म्हटलं बरं. तो 15 दिवसांनीच आला माझ्याकडे. खूप कठीण आहे म्हणे, 15 दिवसात नियम बदलला तर चालतो. म्हटलं तू अभ्यास करून आला का. म्हणे हो. म्हटलं मग आता तुझा नियम घेऊन दे. सत्यम परम धीमहि. भगवंताचं प्रथम नाम काय आहे तर सत्य. म्हणून समर्थांनी बाळपणीच कडू पाजलाय लहान मुलांना. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
मग तो बऱ्याच वेळेस काय होतं, बोले तैसा चाले त्याची वंदावी वाले. एखाद्याने काहीतरी वाईट प्रतिज्ञा केली, वंदावी पाऊल. सत्य बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. असत्य बोलून काही उपयोग नाही. म्हणून सत्याने भगवंताचं दर्शन होतं. त्यामुळे जीवनातील दुःख नाहीसे होते आणि मनात समाधान प्राप्त होते. जीवनातील दुःख काय आहे? सांसारिक दुःख न संपणारे आहेत. संसारातले दुःख संपत नाही. आपण संपून जातो पण ते दुःख संपत. मग जीवनातलं दुःख काय आहे? तर कोठोनी मी कैसाची आलो हे त्वरित उमगावे मनुजा, राम नाम रस पीरे. भगवंत आपल्याला प्राप्त होत नाही हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख मुमुक्षू साधकाने आपल्या समोर ठेवावं. काय दुःख आहे माझ्या जीवनात? तर मला अजून भगवंत प्राप्त झाले नाही. मग भगवंत प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे? ह्या प्रयत्नात तो साधक असला पाहिजे. हे समर्थ इथं म्हणतात की जीवनातील दुःख नाहीसे होतात. काय दुःख असतात? तर संसाराचे दुःख. ते दुःख तर ज्ञानाने संपताच. नाही ज्ञानेन सदृशम. दुःख हे ज्ञानाने संपतात. कसे संपतात? आपण जीवनातले नायक आहोत हा विचार काढून टाकला तरी आपले जवळपास सगळे दुःख संपतात. को माझा मुलगा, माझी पत्नी, माझे वडील, माझी आई. आपण समोरच्याचं चांगलं होण्याचा विचार करत असतो तरी त्याच्या प्रार्थनात जे लिहिलेलं असेल तसंच घडतं. आपण कितीही व्यर्थ चिंता वाहते. जेव्हा मुलगा पाहिजे असतो तेव्हा मुलगीच होते आणि जेव्हा मुलगी पाहिजे असते तेव्हा मुलगाच होतो. आणि जर मनासारखे झालेच दोघी मुलं तर एकही वागवत मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं, बऱ्याच वेळेस हा दृष्टांत दिला. मी रामनवमीला इथं दादांजवळ बसलेलो होतो आणि एक 75 वर्षाचा आजोबा आले आणि आम्हाला म्हणाले की बुवा माझ्या नातवाला MS डॉक्टर करायचं, सर्जन, मास्टर ऑफ सर्जन. म्हटलं बरं. म्हटलं मग काय आता MBBS झालं का त्याचं? नाही हो म्हणे, कालच तर 1 वर्षाचा झाला. अरे बाप, कालच 1 वर्षाचा झाला आणि त्याला आता MS करण्याचं हे स्वप्न 75 वर्षाचे आजोबा पाहतायत. आता 75 म्हणजे तो 16व्या वर्षी 10वीत जाईल. 75 आणि 10 85 आणि 6 91. पुढचं गणित आपल्याला जमत नाही. म्हणून आपले जीवनातील सगळे दुःख नाहीसे होतात. मनाला समाधान प्राप्त होते. ज्ञान झालं, आपले दुःख नाहीसे झाले की मनाला समाधान प्राप्त होतं. आमच्या दादांच्या भाषेत समाधान केव्हा प्राप्त होतं? मला खूप दादांची समाधानाची व्याख्या खूप आवडते. 4 शब्द आहे, स म ध न. म्हणजे मला कानात येतं मी समाधान. सत्वगुण, मर्यादा, धर्म आणि निष्ठा हे ज्या साधकामध्ये असतं त्यालाच समाधान प्राप्त होतं. सत्वगुण, मर्यादा, धर्म आणि भगवंतावर निष्ठा. ज्ञानानेही समाधान प्राप्त होतं आणि ह्या गोष्टीनेही समाधान प्राप्त होतो. समर्थांनी केवळ भक्तीने भगवंताचे दर्शन झाले, त्याचे जीवन आनंदाने भरून गेले.
आपल्याला मिळालेला आनंद सर्वांना मिळावा यासाठीच समर्थांनी दासबोधाची रचना केली. दासबोधामध्ये श्री समर्थ खात्रीपूर्वक सांगतात की एक, जो भगवंताची भक्ती करतो त्याला भगवंत साक्षात दर्शन देतात. दोन, भगवंताच्या दर्शनाने त्यांचे जीवन आनंदाने भरून जाते. तीन, भक्तच जगातील दुःख हलके करतो. चार, तोच जनतेचे कल्याण करतो. भक्तीचे तात्विक अंग समजून सांगताना समर्थांनी निर्मल ज्ञान, आत्मस्थिती, सायुज्यमुक्ती, मोक्षप्राप्ती, विदेहावस्था, आत्मवस्तू, स्वरूप, जीवशिव, परब्रह्म, अविद्या इत्यादी अध्यात्मशास्त्रातील संकल्पना सरळ सोप्या भाषेत आपल्याला समजाव्या म्हणून मांडून ठेवलेल्या आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल